नेतृत्व कुशल आणि सक्षम असेल प्रत्येक काम यशस्वी होते. म्हणून आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुशल व सक्षम नेतृत्व गुण असलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री कुमार आहेर सर यांना मी परिचित करून देऊ इच्छिते. त्यांचे पूर्ण नाव कुमार विठ्ठलराव आहेर असे आहे. यांनी अनेक एकपात्री नाटक, लेखन व सादरीकरण केले आहे व त्यात त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार बँक ऑफ थायलंड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कार महाराष्ट्र शासन, गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण नाट्य स्पर्धा, राज्य परिवहन नाट्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय असा त्यांचा सहभाग आहे. तर मी आपले प्रमुख पाहुणे कुमार आहेर सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन इथे त्यांचं नाट्य. काही माणसं स्वतःला अरे अत्यंत वर्षानं धर्म मांडला जातो. हा यांचा कोणता धर्म? छत्रपती शिवाजी महाराज, जॉर्ज वॉशिंग्टन, मार्टिन लुथर यांची चरित्र वाचली. त्यांच्या चरित्रात माणसाने माणसाशी माणुसकीनं वागावं असं सांगितलं असताना लग्नाच्या मिरवणुकीत मला हाकलून देतात. मला म्हणे तुझ्यासारख्या शूद्र माळ्याच्या पोरानं लग्नाच्या मिरवणुकीत चालवते म्हणजे काय? लग्नाच्या मिरवणुकीत येऊन तो आमचा धर्म वाटवला म्हणे धर्म. अरे हा मनुवाद्यानो, मी तुमचा धर्म वाटवला आणि वाटवणार. सावित्री मला धोरणार घेऊन ये. या मनुवाद्यांच्या नावाने आज आंदोलन करतोय. करा म्युझिक बंद. कशी वाटली एंट्री? आवाज दे रे नीट. एंट्री कशी वाटली? तर टाळ्या जोरात झाली. क्या बात है, क्या बात. वा वा. आम्ही काय बोललो तुमच्या लक्षात आलं का? नाही ना? एकदा जोरात टाळ्या वाजव माझ्या. एकदा ते बॅकग्राऊंड म्युझिक ला म्हणजे त्या म्युझिक वरती म्हणून वाजू. जर आपण गप्पा मारतच बोलूया चालतंय का नाही? हा जरा आवाज. हा क्या बात है. वा 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 वा. टाळ्या वाजवा. माझे लोक एवढ्याशा प्रसंगासाठी आरतीला जाणार टाळ्या वाजवतात आणि ते जोगीराव म्हणतात टाळ्या वाजवतात तुम्हाला सांगावं लागतं. तर हा तुला कोण हे आवाज मोठा होईल. आवाज मोठा होईल. बरं वाटलं का नाही? आम्ही काय बोललो तुमच्या लक्षात आलं? तोंडाने बोला. आलं का? नाही आलं. आम्हाला लोक जयंत्या असतील तेव्हाच फोटोला हार घातला जातो, नाहीतर आम्हाला 12 महिने कोणीही विचारत नाही. आणि मुद्दाम मी 2 दिवस आधी तुमच्या या फोटोतून बाहेर आलो आणि माझं काय कार्य आहे हे तुम्हाला सांगणार आहे. बरोबर का नाही? माझ्याशी बोला. बरोबर वाटतंय का? मी कोण? जरा बोललो पाहिजे मोठ्यांना. मी कोण? मर्यादेच्या नावानं ते आपण सोडलंय. ते खूप चांगलं केलं. बोललं पाहिजे, कारण या जगामध्ये, विश्वामध्ये सर्वसामान्य माणसांना बोलण्याचा अधिकार जर का कोणी दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. म्हणून तुम्ही माझ्याशी गप्पा मारा. हे साल कुठलं? 2000 नाही बोललं पाहिजे. गप्पा मारून आपण सगळे अधिकारी आहेत मला माहिती आहे, पण विचारांची देवाणघेवाण घेण्यासाठी आपण बोललं पाहिजे. हे साल कुठलं? 2000. मी तुम्हाला 1848 सालातली एक घटना सांगणार आहे. आमचा एक मित्र होता सखाराम परांजपे. काय नाव? बोलत नाही वा. सगळे वेळ सेट आहेत. वा वा. माझा एक आपण बोलला का तिकडे? आता आपण गप्पा मारल्याशिवाय मला पुढे नाही बोलता येणार. चालेल चालेल.
मी जरा हार काढतो थोडा, चालेल ना? आमचा एक मित्र होता सखाराम परांजपे. काय नाव? नाही बोलत तुम्ही. हाताची घडी का ना तरुण पिढी ते बघा, म्हणून ते असं होत आहे का नाही? आपण काय सुगम संगीत नाही ऐकत, आपण ज्योतिराव फुले ऐकणार आहोत. हा, माझा एक मित्र माझा एक मित्र होता सखाराम परांजपे. काय नाव? हा, वा वा, हळूहळू आवाज वाढणार आहे. हा, काळजी करू नका, तिथे मुगाचा हलवा ठेवलेला आहे, पोळीचा त्यांना मिळणार आहे. आमचा मित्र होता सखाराम परांजपे. नाव कशात येतं? आहे का नाही? आमचा मित्र होता सखाराम परांजपे. ब्राह्मण माझा मित्र होता त्या काळामध्ये. सखाराम परांजपे, मोरे वाळवेकर, व्यंकय्या, रामय्या, डॉक्टर विश्राम घुरोले, टिळक, आगरकर, रमाबाई रानडे सगळे आम्ही एकत्र होतो. आमचे वैचारिक मतभेद होते, पण आम्ही मित्र म्हणून सगळे एकत्र त्या काळात होतो. मी आजच्या दिवशी तुम्हाला विनंती करतो की जातीचे कंपू करून राहू. क्या बात आहे. आमचा मित्र होता सखाराम. तो म्हणला आमच्या नातेवाईकाचं लग्न आहे, लग्नाला चला. लग्नाला एक तर ही लोक लग्नाला बोलवलं तर पत्रिकेतच लिहिता, फक्त दोघांनी जेवायला यावे. शिस्त आहे त्यांच्यामध्ये, ती शिस्त शिकून घ्या. म्हणून गाडगे बाबा म्हणतात, शेठजी भटजी हे तुपातला शिरा खातात, कारण त्यांच्याकडे हिशोब आहे. आणि आपला मराठी माणूस फक्त आमटी खातो, कारण आपल्याकडे हिशोब नाही. 50 रुपये कमवा आणि 75 रुपये खर्च करा, म्हणून ही अवस्था आहे. त्यामुळे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांकडनं चांगले गुण घेणं काळाची गरज आहे. बरोबर की नाही? पटतंय मी बोलतोय ते? आमचा मित्र होता सखाराम परांजपे. थोडा आवाज दे ना, आवाज येत नाही. आमचा एक मित्र होता सखाराम परांजपे. तो म्हटला आमच्या नातेवाईकाचं लग्न आहे, लग्नाला आई, मी तुम्हाला मुद्दाम आई म्हणतो, कारण माझी आई मी लहान असताना वारली, मला आईचं छत्र नाही. बाबासाहेबांची आई पण बाबासाहेब लहान असताना वारली, बाबांनाही आईचं छत्र नाही. तुम्ही सगळे माझ्या आया भगिनी आणि बांधव आहात, मी सांगतो ते ऐका. तो सखाराम परांजपे बोलला. तो आमचा मित्र सखाराम परांजपे म्हटला आमच्या नातेवाईकाचं लग्न आहे, लग्नाला चला. बघा, मी ब्राह्मणाच्या नातेवाईक जे होते सखाराम परांजपे, माळी समाजाचा माणूस ब्राह्मणाच्या लग्नामध्ये गेला. पुण्यातून मिरवणूक चाललेली, नवरदेव घोड्यावर बसलेला. कशावर? म्हणजे या लोकांना लग्नाच्या मिरवणुकीत दादा 4 पायाचं जनावर चालतं आणि माणसासारखा माणूस चालत नाही. हाय का नाही? रॉंग नंबर. मी त्या लग्नाच्या मिरवणुकीत सहभाग चाललो तेव्हा 2 कर्मठ ब्राह्मणांनी मला पाहिलं. जसं त्यांना कळालं माळ्यांचं पोरगं ब्राह्मणाच्या लग्नामध्ये आलं, तसा त्यांना एक जण मला म्हणाला, चालता हो, तू आमच्या देवा ब्राह्मणाच्या लग्नात आला, त्याच्यामुळे आमचा धर्म बुडाला. चालता हो, चालता. मला सांगा, असं कोणी कोणाच्या लग्न कार्यात गेल्यावर धर्म बुडतो का? बुडतो ताई? त्यांनी मला हाकलून दिलं, मला राग आला. लक्षात ठेवा, त्यांनी मला लग्नात हाकलून दिलं, मला राग आला. मी घरी गेलो, गार पाण्याने आंघोळ केली. म्हटलं ही लोक आपल्या नावाने आंघोळ करतात, आज आपण यांच्या नावाने आंघोळ करू. हाय काय? नाही काय? पण आमचा जो मतभेद होता तो विचारांचा मतभेद होता, नाही तर आम्ही मित्रच होतो. म्हणून मी माझ्या अखंडामध्ये म्हटलं,
धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्यानं वागावं ईशासाठी. ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण यांना धरावे कुणाशी बंधू करी. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. बरोबर का नाही? मी काय बोलतो हे तुमच्या लक्षात येतं? मला एकच प्रश्नाचं उत्तर द्या. या जगात सर्वप्रथम कोण अवतरलं, मानव का ईश्वर? या जगात सर्वप्रथम कोण अवतरलं, मानव की ईश्वर? मानव. मग बोला ना, या जगात सर्वप्रथम कोण अवतरलं, मानव का ईश्वर? मग ईश्वराची निर्मिती कोणी केली? मानवाने केली. परत एकदा मी रिपीट का करतो, कारण हा जयंत्यांचा सण असतो आमचा विचार देण्यासाठी. या जगात सर्वप्रथम कोण अवतरलं, मानव का ईश्वर? मानव. मग ईश्वराची निर्मिती कोणी केली? मानवाने. मग ईश्वर श्रेष्ठ का मानव श्रेष्ठ? मानव श्रेष्ठ. मग आपण कशाला देवाच्या नावावरून लढाया करायच्या? आपण सगळे माणसं आहोत. माणसाने माणसाबरोबर मंगल मैत्री करावी. जात धर्म पंथ लिंग भेद कशाला निर्माण करावे? बरोबर का नाही? त्यांनी मला लग्नात हाकलून दिलं, मला राग आला, मी घरी गेलो, गार पाण्याने आंघोळ केली, पण माझ्या मनातल्या तुझं शांत होती. त्या मनुवाद्यांचा प्रत्येक शब्द माझ्या शरीराच्या रोमारोमात नसा नसात हृदयाच्या कप्प्यात घर करून बसला. एकच शब्द, तू आमच्या देवा ब्राह्मणाच्या लग्नात आला, त्याच्यामुळे आमचा धर्म बुडाला. रात्रभर मला झोप आली नाही. मी या कुशीवरून त्या कुशीवर रात्रीचे 1:30 वाजले. आई, अचानक माझ्या बुद्धीला चालना मिळाली. या लोकांनी माझा लग्नाच्या मिरवणुकीत अपमान केला. केला का नाही केला? मोठ्यांदा बोला, केला का नाही केला? हा अपमान झाला हे कधी कळलं दादा मला माहितीये. ज्या वेळेस मी ज्ञान घेतलं, शिक्षण घेतलं, विचार अविचार करण्याची ताकद मला शिक्षणानं दिली, आणि मग मी पुढे जाऊन विचार केला की माझे बाकीचे मराठापासूनचे सगळे शूद्र बांधव स्वतःला खालच्या जातीचं समजून अपमान सहन करतात, अत्याचार सहन करतात. त्यांना ज्ञान कोण देणार? त्यांना शिक्षण कोण देणार? आणि त्याच रात्री मी ठरवलं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा. क्या बात आहे. आप्पाचा विषय लय, आप्पाचा विषय लय. आप्पाकडे क्रेडिटच, आप्पाला घरात नाही मागत. हे सगळं पाठ आहे. सोशल मीडिया आपल्या बाजूनी नाही. तो कूलर जरा या बाजूनी घ्या ना थोडासा प्लीज. हे जरा त्रिसूट आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा. बोललं पाहिजे, आपण सगळे वेल सेट आहात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा अभिमान गेला त्याचा देव झाला. ज्याच्या मनात अभिमान आहे त्याला असं वाटतं की आपल्याला कधी मरणच येणार नाही किंवा आपण आजारीच पडणार नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. माझ्या बरोबर म्हणाल, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा. तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा. तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा. म्हणजे लेकराला झोपवतं कोण, उठवतं कोण? आई पोरगा म्हटली, पोरा अभ्यास करत, पोरग काय करत नाही तर आई चपात्या लागतं बघती, टीव्ही सिरियल, सास भी कभी भाऊ थी, तर पोरग मोबाईलच खेळणार. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. आणि म्हणून मी 1 जानेवारी 1848 साली या पुण्यामध्ये भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली.
सचिन तेंडुलकरनी सिक्सर मारला, काय करता, काय करतो आपण? अरे बोला माझ्याशी, काय सगळं रेडीमेड दिलंय बाबासाहेबांनी, काय कसली गरज नाही. जयंती आली, वर्गणी भरली, बोलवले 2 वक्ते, झाली जयंती. जय भीम, जय भीम. जागरूक नाही आपण, म्हणून दुश्मन आपल्यावर चाल करतोय आणि घटना बदलण्याची भाषा तुमच्या सारख्या या गप्प बसण्यामुळे होते. त्यामुळं बोला बाबांनो, कारण जर का ही मनस्मृती पुन्हा एकदा वर आली तर पुन्हा एकदा आपल्या गळ्यामध्ये बंडच येणार आहे. त्यामुळं बोला, आपला विचार व्यक्त करा. तिच्या हाती पाळण्याची धोरणी जगाचा हाच थोडस सांगावं लागेल. आणि म्हणून मी भारतातली पहिली शाळा सुरू केली 1 जानेवारी 1848. 1 जानेवारी 1800 अरे बापरे, 1 जानेवारी 1800 चतुर्थी केव्हा विचारल्यावर सगळं लगेच सांगू आपण, हाय का नाही? त्याच्याबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर तास रविवारी गप्पा झाला. भारतातली पहिली शाळा सुरू झाली 1 जानेवारी 1800. क्या बात, असा आवाज वाढला पाहिजे, बरोबर आहे का नाही? भारतातली पहिली शाळा सुरू झाली 1 जानेवारी 1800. मित्रांनो, कधी कधी एवढंही लक्षात ठेवा, एमपीएससी ला असतो कधी कधी आम्ही अर्ध्या मार्काला. आम्ही 1 जानेवारी का निवडली भारतातली पहिली शाळा सुरू करायला? कोण तर्क लढवेल का? कारण आयुष्यामध्ये जगात जर का तर्क तुम्ही लढवला असेल तर भगवान गौतम बुद्धांनी 1 जानेवारीला मुलींची शाळा सुरू करावी असं आम्हाला का वाटलं? कोण सांगेल 1 जानेवारी का निवडली? नाही माहिती. 1 जानेवारीला शौर्य दिन आहे, शौर्य दिन. 1818ला 500 महारांनी पेशवाई संपवली आणि ही पेशवाई नष्ट झाली. त्याला कारण 500 महार आहेत. ती तारीख आहे 1 जानेवारी 1818. आणि या पेशवाईमध्ये स्त्रीला सन्मानानं वागू दिलं जात नव्हतं. उलटी काढा, रांडा वाडा हीच स्त्रियांची कामं होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि शूद्राहून जर का शूद्र कोण असेल तर ती स्त्री होती. त्या स्त्रीला मला सन्मानानं वागवायचं होतं, तिला सन्मान करायचं होतं. कारण मला माहित होतं तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. आणि म्हणून मी 1 जानेवारी 1848 साली भारतातली पहिली मुलींची शाळा सुरू केली. आता तरी टाळ्या वाजवा, जरा म्युझिक लावली म्हणजे तरी वाजवली. वाजवा. भारतातली पहिली रोहित आहे का? गेला. भारतातली पहिली शाळा भारतातली पहिली शाळा सुरू झाली 1 जानेवारी 1848. जोरात वाजवा टाळ्या. जरा हात वर करून बरोबर कसं वाटतं? क्या बात आहे. बरं वाटतंय? जरा गप्पा मारलेले बरं वाटतं. थोडं जड जातंय तुम्हाला आणि माझी कसरत आहे. कारण 2000 प्रयोग केल्यानंतर एवढी निराव शांतता पहिल्यांदा मला या संभाजीनगर मध्ये पाहायला मिळते. चला, भारतातली पहिली शाळा कधी सुरू झाली? बोललं पाहिजे. म्हटलं चला आपण आपल्या बायकोला शिकू. माझ्या बायकोचं नाव क्या बात आहे. या ताईनं सांगितलं पण तुम्ही ताई तुला एक बक्षीस देतो. हे बघू संविधानाची प्रास्ताविक पाहू. येत आहे म्युझिकला म्युझिकला ये ताई. क्या बात है, क्या बात है. जरा वाजवा लेकरासाठी टाळ्या. म्युझिक चालू करू. वा वा, थँक्यू बेटा. जरा म्युझिक लाव, म्युझिक लाव. म्हणून मी तुला म्हटलं इकडे बस. माझ्या बायकोचं नाव काय?
सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचं नाव काय? क्या बात आहे. आता तुम्ही बोलणार आणि तुम्हाला बोलल्याशिवाय मी सोडणारच नाही. आणि तुम्ही जर का बोलले नाही तर मी तुमचं मानधन पण घेणार नाही. हा, धम्मदानही घेणार नाही. तुम्ही तर चॅलेंज आहात माझ्यासाठी आज. हा काय पोटाची उद्योग नाही. आम्हाला फुलेशाह आंबेडकरी विचारांची तळमळ आहे, कारण आम्ही त्याचं देणं लागतो. जे मला कळलं ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि आधी मध्ये वाटल्या तो स्वतःहून टाळ्या वाजवा. भारतातली पहिली शाळा सुरू झाली 1 जानेवारी 1800. झोपेतरी विचारलं तर सांगते. माझ्या बायकोचं नाव बोलणार तुम्हाला सांगतो मी भीमाची लेकर आहे सगळी. बोलणार तुम्ही, मला माहिती आहे. आमची बायको, मी म्हटलं जिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या नाका उद्धार करी. मी माझी बायको अशी माझी बायको घरात बसली होती, भाकरी थापत होती. भाकरी, चुलीवरची भाकर, अशी भाकर थापत होती, अशी तव्यावर टाकत होती. वर पाणी टाकलं का भाकरी फुगून वर तोंडाला पाणी सुटलं नाही. आणि त्या भाकरी खाऊन आणि लहुजी मस्तान साळवे यांच्या तालमीत जाऊन मी या मनुवाद्यांना शोध दिलेला आहे. आमची साऊ इकडे भाकरी थापत होती, वर पाणी टाकत होती. वर पाणी टाकलं का भाकरी फुगून वर. मी बाजारातून आलो, बाजारातून आणली पाटी. काय आणली म्हटलं हिला शिकवायचं म्हटल्यावर काय पाहिजे. मी अशी पाटी घेऊन आलो. म्हटलं साऊ हे बघ मी तुला काय आणलं असं घेऊन मी तिला पाटी दाखवली. ती तेव्हावरची भाकराची काढायला गेली. तिने भाकरी काढली, तिचं भोर भाजलं, भाजलेलं भोर पोटात घेतलं. माझ्याकडे आली, पाटीकडे पाहिलं, मला म्हणाली शेठजी. ताई ती मला शेठजी म्हणायची. आता काय म्हणतात, हे माझं पिल्लू आहे ना. मी तिला आहो काहो करत होतो शेवटपर्यंत. ती मला आहो काहो करत होती. माझं समग्र वाङ्मयातलं कोणतंही भाषण ऐका, मी माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या बंधूंना आणि भगिनींनो केली नाही. माझ्या प्रत्येक भाषणाची सुरुवात ही माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो होती. आणि बाबासाहेब आंबेडकर पण म्हणतात, ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो तोच घर पवित्र राहतं आणि तो देश प्रगती करतो. तिने पाटीकडे बघितलं, मला म्हणाली शेठजी बाजारात चौकोनीचा वाका वापा सुनाला आडाणी हो. मी म्हटलं साऊ हा तवा नाही, याला काय म्हणतात. म्हणून म्हटलं साऊ तिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या नाचा उद्धार करी. मी तुला शिकवतो. तू आया बायांना मी पाटी घेतली, खडू घेतला. म्हटलं साऊ हे बघ याला म्हणतात. क्या बात आहे. काय म्हणतात आता, काय शिकवतात. एक वार आमच्या गरीबाच्या लेकरांनी आपण बघितलेलं पण नाही, पण शिक्षण पद्धती काय म्हणते, एक वार आणि भ आहे का नाही. विना कष्ट विना सायास. खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याप्रमाणे आता मुलांना भाकरीतला शिकवायला पाहिजे. आणि तेव्हा तुम्ही तुमच्या लेकराला एक ऍपल अननस, त्या अननस आणणार कधी, कापणार कधी, खाणार कधी. अननस तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला खरं सांगू, जर का तुम्हाला तुमची लेकरं खऱ्या अर्थानं या भारत देशाचा नागरिक करायचा असेल तर हे फळ ऍपल शिकवू नका. हे फळ आंबेडकर म्हटल्याशिवाय पर्याय नाही. हे फळ जर हात वर करून हे फळ हात आम्हाला वाटून नाही ना घेतलं. बौद्ध लोकांच्या आंबेडकर, शिवाजी महाराज, मराठी असं नाही ना केलं. मग म्हणा ना हे फळ. जरा टाळ्या वाजवत माझाही सूर तसाच झाला तुमच्या. म्युझिक लाव म्युझिक लाव. अरे टाळ्या वाजवत
हात वर हात वर हात वर हात वर. आता याचा फोन बघा, हात वर बरं वाटलं ना? कशी वाटली बाराखडी? ए फॉर क्या बात है. बी फॉर काय म्हणता येईल? क्या बात आहे. पण नुसतं ए फॉर आंबेडकर म्हणून चालणार? ए फॉर आंबेडकर म्हणून चालणार? बाबासाहेबांनी दिलेल्या सवलती आहेत ना, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला विचार पुढे नेला पाहिजे. नाहीतर मला नोकरी मिळाली बाबासाहेबांमुळे, आता समाजाचं मला काही घेणं नाही असं करू नका. एक वार जर का आंबेडकर म्हणत असाल तर बाबासाहेबांचा विचार दिवस रात्र तुमच्या डोक्यात पाहिजे, विचारांमध्ये पाहिजे आणि कृतीमध्ये पाहिजे. तर बाबासाहेबांची जयंती करण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे. एक वार असा आवाज जाऊ द्या की ते शहापर्यंत गेला पाहिजे, त्याला कळलं पाहिजे आंबेडकर हे आमची फॅशन नाही, तो फॅशन. अरे आता तरी आजवा बाबांनो टाळ्या. बी फॉर सी फॉर क्या बात है भाई. ये नमस्कार म्युझिकला क्या बात आहे. गाडगे बाबा हिथेच ठेवले पण इथेच ठेव. जोरा 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 टाळ्या वाजवा. सी फॉर छत्रपती इथेच ठेवला ते सगळं. वा वा. हे तुम्ही कंजूसपणा करता बा, हे नाही बरोबर. अरे गणपतीला एखाद्याच्या आरतीला जाता, सुख करता दुःख करता म्हणतात ना, ते टाळ्या वाजवा म्हणतात का? तरी पुढे जाऊन चिकटता का नाही? व्हेरी गुड. हे फोटो काढा ताईचा. वा वा छान. कसं म्हटलं? कॅट बॅट शिकवण्यापेक्षा सी फॉर जरा इको दे. सी फॉर बोला बरं. सी फॉर कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा. कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे हात तर असतो महाराजांचा जय करताना. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. इथं दोन करायला आंतरिक तळमळ असल्याशिवाय तुमच्यातला माणूस जागा होणार नाही. कारण निसर्गाला बुद्धी माणसाला दिली, जनावराला नाही. आणि या बुद्धीचा जर का आपण माणसाच्या चांगुलपणासाठी उपयोग केला तर फायदा आहे. नाही तर जन्माला कृत्रिम मांजर देखील येतात. पण बुद्धिवादी माणूस काहीतरी प्रगती करतो आणि दुसऱ्याला प्रगती करायला मदत करतो. सी फॉर छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. जयंती कोणाची आहे? बाबासाहेबांची. आणि तुम्ही नाव कोणाचं घेताय? ही समानता जर का कोणामध्ये असेल तर ही समानता खऱ्या अर्थानं बहुजन वर्गात आणि बौद्ध वर्गामध्ये आहे. म्हणून आपण लोकांनी प्रगती केलेली आहे. कारण आपण प्रत्येकाचा चांगला विचार घ्यायचा. या जगात वाईट काहीच नाहीये, कोणताच धर्म वाईट नाहीये. माझं सार्वजनिक सत्य धर्म पहा. कोणीही कोणाच्या देवाला नावं ठेवू नका, कोणाच्याही धर्माला नावं ठेवू नका. बाबासाहेबांनी प्रत्येकाला त्यांचा धर्म जोपासण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही देव माना, धर्म माना, पण तो घरात बाहेर आल्यानंतर तुम्ही भारतीय म्हणूनच असले पाहिजे. सी फॉर आणि सी फॉर छत्रपती म्हणत असाल तर सी फॉर कॉन्स्टिट्यूशन म्हणायला देखील हरकत नाही. बरोबर आहे ना सर? बरोबर आहे ना? कॉन्स्टिट्यूशन. कारण शिवाजी महाराजांनी, आवाज गेला तर शिवाजी महाराजांनी
ज्या पद्धतीनं राज्यकारभार चालवला त्यातला महत्वाचा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात घेतलेला. म्हणून सी फॉर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करताना सी फॉर कॉन्स्टिट्यूशन पण म्हणायला पाहिजे. कोणाचं प्रास्ताविक पाठ आहे? प्रास्ताविक पाठ आहे? प्रास्ताविक पाठ आहे? आता दिलं. आपलं प्रास्ताविक पाठ नाही, आपली कलम पाठ नाही. जर का आपण बाबासाहेबांना वरकरणी मानत असाल तर आपण काय शब्दच नाही. संविधान पाठ पाहिजे. जर का तुम्हाला पोलीस चौकीमध्ये जायची वेळ आली तर तुम्हाला कुठल्याही आरत्या, पूजा, स्तोत्र, श्लोक काम येणार नाही. तुमचं संविधान पाठ पाहिजे. समानतेचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर का नाही? प्रास्ताविक आपलं सगळ्यांचं वाट पाहिजे. जसे आपण राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा आपल्या घरात ठेवता तेव्हा प्रास्ताविक आपल्या घरामध्ये पाहिजे, किचन मध्ये पाहिजे, बेडरूम मध्ये पाहिजे, हॉल पाहिजे आणि प्रास्ताविक पाठ पाहिजे. कोणाचं इंग्लिश पण नाही पाठ मुलांचं. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बरं वाटलं का? मग आपल्या मुलांकडे हे म्हणून घ्या. या लोकांनी मंत्र तंत्र करून लोकांना फसू द्या. आपण संविधान पाठ करा आणि लोकांना कायद्याचं राज्य द्या. सी फॉर आणि सी फॉर आणि ए फॉर क्या बात. कशी वाटली बाराखडी? मी शिक्षक म्हणून कसा वाटतो ताई? सर शिक्षक म्हणून कसा वाटतो? तोंडाने बोला. कसं वाटतो? मग शिक्षक दिन कोणाच्या नावाने पाहिजे? आहे का नाही? म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवरल्या शासन प्रतिजमात निर्माण करायची. शासन आपल्या आला आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार या भारतभर जाऊ द्या आणि शिक्षक दिन खऱ्या अर्थानं महात्मा फुले सावित्रीबाईंच्या नावानं सुरू होऊ द्या. वाजवा टाळ्या. आणि जेव्हा ए फॉर आंबेडकर म्हणाल तेव्हा ए फॉर अण्णाभाऊ साठे म्हणायला देखील विसरू नका. कौतुकच नाही. अरे टाळ्या अण्णाभाऊ नाही. अरे बापरे, ज्यांनी 1.5 दिवस शाळा शिकली ते अण्णाभाऊ रशियाला जाऊन आले. मला सांगा तुमच्यातले तुमचे स्वतःचे कलाकार म्हणून किती जण परदेशात जाऊन आले. पण 1.5 दिवस शाळा शिकलेले आपले अण्णाभाऊ साठे रशियाला जाऊन आले. 40 कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित आहेत, कथा संग्रह पाठ आहे. 1.5 दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ. मग अण्णाभाऊ आपला आदर्श नाही? मग त्यांच्याबद्दल आपण आदराप्रित्यर्थ एकदा टाळ्या वाजवायला नको? बरोबर आहे ना माझं? एक फॉर आंबेडकर आणि एक फॉर अण्णाभाऊ साठे. काय सुंदर बोलले. जग बदल घालून घाबरून सांगून गेले मला. क्या बात आहे. बोला तुम्ही जेवढे 2-3 जण बोला. बघा तुम्हाला दुःख होईल. ज्योतिराव म्हणतात बोला बोला आणि तुम्ही थंब बसलाय. पुढच्या जयंतीपर्यंत तुमच्या लक्षात राहील की एवढे घसा बोलून तात्या सांगतायत बोला तरी आम्ही बोलत. म्हणून बाबासाहेब आंबेडकर खूप वेगवेगळी विधानं करतात शिकले सवरलेल्या लोकांसाठी. जग बदल घालून घ्यावं सांगून गेले मला. गुलामगिरीच्या या चिखला ऋतून बसला का ऐरावत अंग छाडून दिली बाहेरी देविनीवरती धाव सांगून गेले मला. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी गुरु कोणाला मानलं? मोठ्यानं कोणी कोणाला मानलं? बाबासाहेबांना.
बाबासाहेबांनी गुरु कोणाला मानलं? महात्मा फुल्यांना. महात्मा फुल्यांनी गुरु कोणाला मानलं? छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि शिवाजी महाराजांनी गुरु मानलं संत तुकाराम महाराजांना. अहो, शिवाजी महाराजांची समाधी या ज्योतिरावांनी शोधून काढली आणि जगामध्ये पहिली शिवजयंती कोणी केली असेल तर या ज्योतिराव फुल्यांनी सुरू केलेली आहे. स्वतः बाबासाहेब आंबेडकर पत्राची सुरुवात जय भवानी जय शिवाजी करत होते. महात्मा फुल्यांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी शोधून काढणारा देखील तुमचा ज्योतिराव फुले आहे. म्हणून 19 फेब्रुवारी 1869 ला पहिली शिवजयंती सुरू केली ती ज्योतिराव फुल्यांनी. म्हणून अण्णाभाऊ साठे गुरु कोणाला मानतात? माझ्याशी बोला. बाबासाहेबांना. कोणाला? अण्णाभाऊ साठे गुरु कोणाला मानतात? बाबासाहेब गुरु कोणाला मानतात? कोणाला? महात्मा फुले गुरु कोणाला मानतात? छत्रपती शिवाजी. आणि शिवाजी महाराज गुरु कोणाला मानतात? संत तुकाराम महाराजांना. आणि तुकाराम महाराज गुरु मानतात भगवान गौतम बुद्धांना. एकदा रिपीट करायचं आहे, तुमच्या त्राण तेवढा बोलण्याचा. अण्णाभाऊ साठेंनी गुरु कोणाला मानलं? ओके. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु कोणाला मानलं? महात्मा फुल्यांनी गुरु कोणाला मानलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु मानलं आणि तुकाराम महाराजांनी गुरु मानलं. सर, आहे का कोणी कोणाच्या जातीचं, पातीचं, नात्याचं, गोत्याचं त्यांनी पाहिलं का कधी हा माझ्या जातीचा आहे म्हणून याला गुरु मानू? त्यांनी, या महापुरुषांनी एकमेकांची जात पाहिली नाही तर तुम्ही आम्ही आज का जातीचे कंपू करून बसतो आहोत? जन्माला आलेला मुलगा हा कोण जातीचा आहे त्याच्या कानात कोण सांगतं? शाळेमध्ये त्याचे पालक सांगतात. का जन्माला आलेला माणूस त्याची जात घेऊन येतो का सोबत? मला सांगा. जो केस कापतो त्याला आपण काय म्हणतो? मग तो त्याचा धर्म आहे का धंदा आहे? बोला माझ्याशी. जो केस कापतो तो त्याचा धर्म आहे का धंदा आहे? जो सुतार काम करतो, लाकडाचं काम करतो, तो त्याचा धर्म आहे का धंदा आहे? हा. मग जो पूजा करतो आणि दक्षिणा घेतो हा त्याचा धर्म आहे का धंदा आहे? बायोलॉजिकल बघा सर. दादा, कोण कोणाच्या पोटात आलं कळतं का? कळतं का? मग कशाला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हणायचं? माणूस जन्माला येतो, नंतर त्याला जात सांगितली जाते, चुकी बरोबर. त्यामुळे आजच्या प्रसंगी लक्षात ठेवा, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन द्या, जाती नष्ट करा. एकच जात लक्षात ठेवा, माणूस जात. त्या माणसाच्या जातीमध्ये देखील 2 जाती आहेत, एक स्त्री आणि पुरुष. आणि या 2 जातीमध्ये श्रेष्ठ कोण आहे? तर स्त्री आहे, कारण ती जन्माला घालते, ती कुटुंबाचं पालन पोषण करते, ती अख्खं कुटुंब आपलं म्हणून निस्वार्थीपणे सांभाळते. म्हणून त्या माऊलीला प्रोत्साहन दिला, तिला सन्मान करा. बरोबर वाटतंय का? ए फॉर, बी फॉर, सी फॉर आणि डी फॉर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हटल्याशिवाय पर्यायच नाही. दाभोळकर माहितीये, मग डी फॉर डॉक्टर दाभोळकर म्हणायला पाहिजे ना. डॉग म्हणण्यापेक्षा किंवा काही म्हणण्यापेक्षा त्या दाभोळकरांसाठी एकदा टाळ्या वाजवून. क्या बात आहे. दाभोळकर कसले काम करत होते? क्या बात आहे. कोण म्हटलं? या एक बक्षीस द्या, एक म्युझिक. दाभोळकर कसलं काम करत होते? माझ्याशी बोला. दाभोळकर सर कसलं काम करत होते?
वाजवा टाळ्या, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. व्यायाम नाही करत. छान छान. आता तुम्ही ग्रीप धरलेली. बरोबर. दाभोळकर कसलं काम करत होते? कसलं काम करत होते? ओके. त्यांना कशाने मारलं? कशाने? आवाज देत नाही. कशाने मारलं? क्या बात आहे. ये दादा, ये इकडे, तुला एक बच्ची घे. लाऊड म्युझिक. व्हेरी गुड. बघा, लहान पोरं वगैरे तुम्ही म्युझिक बाबा पुढे करा सर येतात. बाबा बरं वाटलं ना? एवढा छोटा मुलगा बोलतो म्हणजे खऱ्या अर्थानं तो फुले शाहू आंबेडकरी विचारच पुढे नेणार आहे. दाभोळकर कसलं काम करत होते? हा, एक फोटो परत. क्या बात आहे. थांबा. दाभोळकर कसलं काम करत होते? त्यांना कशाने मारलं? काम कसलं करत होते आणि मारलं कशाने? म्हणजे ज्यांचा अंधश्रद्धेवर विश्वास होता, नाही, ज्यांचा अंधश्रद्धेवर विश्वास होता त्यांनी दाभोळकरांनी बंदुकीने कशाला मारायचं? मूठ मारायची ना, नाही तर भालामती करायची. चितफटाके पण येड्या हो तुम्ही. किती दाभोळकर मारा, कलबुर्गी मारा, गोविंदभाई पानसरे मारा, तुम्ही व्यक्तीला मारा, पण व्यक्तीच्या मनातला बुद्धाचा विचार मारू शकत. आम्ही आज हिनायवारा घडी शिकवली. मी पार्टी घेतली, खडू घेतला म्हटलं जाऊ हे बघ, याला म्हणतात बघ म्हणती मजी, म्हटलं थांब सांगतो. मी काढला बघ ती म्हणती मजी, म्हटलं थांब सांगतो. मी काढला बघ म्हणती मजी, म्हटलं थांब सांगतो. अशी महाराष्ट्री मी तिला शिकवली. म्हणजे अन्यायाला, जर म्हणजे अन्यायाला प्रतिकार हे तर का शिकवलं असतं तर बदलापूरची घटनाच घडली नसती. बरोबर आहे का नाही? आणि ब म्हणजे बडव्यांचा. बडवे किती जणांना माहितीये? हात वर करा. बडवे माहितीये? नाही. पंढरपूरच्या देवळामध्ये ज्या लोकांना लवकर दर्शन पाहिजे, जे रात्रभर रांगेत उभे राहतात ते रांगेतच जातात. पण ज्यांना लवकर दर्शन पाहिजे त्यांची वेगळी रांग असते. तिथं एक माणूस उभा असतो, त्याला बडवा म्हणतात. तो 100ची नोट घेतो, खिशात टाकतो, विठोबा पुढे डोका पडतो, चला पुढे म्हणतो. म्हणजे हा दलाल, मध्यस्थी. तो काय करतो? 100ची नोट घेतो, भक्ताकडनं 100ची नोट घेतो, खिशात टाकतो, डोका पडतो, चला पुढे. बाईचा असो डुंगा पडलं, रक्त झालं तरी म्हणती बाया आणि या दरम्यान हायकोर्टाने बंदी केली, कायद्याने बंदी केली. आणि कायदा कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परवा एका ग्रामपंचायतीच्या शाळेत गेलो, त्या मुलांना म्हटलं म्हणा ब म्हणजे बडव्याचा नाही ना. आता ती बारकी पोरं याचा जाता हे बडव्याचं नाही ना सोडून द्यायचं. ते मुख्याध्यापक आले, मला म्हणाले हो तात्या आमचं काय शिकवता मुलांना? मी म्हटलं काय झालं? म्हणे मुलं एका जाताना म्हणतात बडव्याचा नाही ना, बडव्याचा नाही ना. मी म्हटलं म्हणू द्या ना. म्हणे कसं म्हणू द्या? माझं आडनाव बडवे ना. म्हणजे धर्म बुडाला असं म्हणणाऱ्या धर्ममार्तंडांना मी पोरींची शाळा सुरू केली, अजिबात आवडलं नाही. आणि मग मी जाहीर आवाहनच केलं. मी म्हटलं आता तरी मागे येऊ नका, धिक्कारून टाका ती वनस्पती. विद्या शिकताच पावेल ते सुख, यावा माझा लेख जोगी मी आणि माझी चाऊन
मी माझ्या साऊला अशी पानाखरी शिकवली आणि पाहता पाहता आपली साऊ नॉर्मल स्कूलमध्ये 4थ्या वर्षाची परीक्षा पहिल्यानंतर मी उत्तीर्ण. अडाणी बाई 4थ्या वर्षाची परीक्षा पहिल्याच वर्षात पास झाली. एकदा मी आणि तिनं जेवण केलं. तिने सगळे कपडे आवरले, भांडी आवरली, चूल आवरली, बाग बाजूला काढली. मी माझ्या साऊला म्हटलं, साऊ गोल तवा चांगला आहे का चौकोनी तवा चांगला आहे? तर माझी साऊ मला म्हणाली, शेवटी गोल तव्यावर भाकरी भाजून निघते, पण चौकोनी तव्यावर चातू वर्णाची चौकटच चढवून झाली. धर्मगुणाला असं म्हणणाऱ्या धर्म मार्तंडांना मी पोरींची शाळा सुरू केली अजिबात आवडलं नाही. आणि 1 जानेवारी उजाडली. भारतातील पहिल्या शाळेचा पहिल्या दिवसाचा पहिला प्रसंग. भल्या पहाट साऊ घरात उठली, आवरावर गेली, स्वयंपाक पाणी केला. तिच्या मनात एकच ध्यास, आज मी आया बायांना शिकवणार. आदल्या दिवशी तिनं हट्टानं माझ्याकडनं नवं घेतलं, पाटी घेतली, पुस्तकं घेतली. सूर्यवर आला, साऊ माझ्या पाया पडली, दादांच्या पाया पडली आणि भारतातली पहिली स्त्री शिक्षिका या पुण्यातून आया बायांना शिकवायला बाहेर पडली. जशी साऊ घरातून बाहेर पडली, लोकांनी तिला दगड मारले, तिच्या अंगावर खरकाट पाणी टाकलं. एका बाईनं घमेल्यात शेण घेतलं, माती घेतली, पाणी घेतलं. अशी साऊ समोर नेती तशी ती बाई म्हणाली, चांडाळने आया बायांना शिकून धर्माचा सत्यानाश करते काय? असं भरून शेणा मातीचं पाणी आपल्या साऊच्या अंगावर टाकलं. सगळी साडी, हातातली पुस्तकं खराब झाली. साऊ डगमगली नाही, कारण तिला आया बायांना शिकवायचं होतं. साऊ तशीच पुढे गेली. एका नराधमानं हातात दगड घेतला. अशी साऊ पुढून येते, असा दगड भिरकावून मारला, तो नेमका साऊच्या कपाळाला लागला. कपाळातून भळाभळा रक्त यायला लागले. तरी देखील आपली साऊ तिचं क्रांतिकारक पाऊल पुढे टाकतच चालली, टाकतच चालली, टाकतच चालली. नव्या युगाच्या समाज परिवर्तनाचं ध्येय पुराशी बाळगणारी साऊ डगमगली नाही. म्हटली, मारा, तुम्हाला काय दगड घोटे मारायचे ते मारा, पण मी आया बायांना शिकवणार. आजही ती दगड पुण्याच्या गल्ली गोळात पडलेली आहे. आमच्या रगात लागलंय त्या दगडांना, पण त्या दगडांना शेपूट पासून आम्हाला दगडाचा देव केला जातोय. तुम्हाला हात जोडून विनंती, आम्हाला शेंदूर फासू नका. आमच्या जयंत्या साजऱ्या करताना डीजे लावून दारू पिऊन आचकट पिचकट गाड्यांवर आमची प्रेत यात्रा काढू नका. आमची जयंती साजरी करायची असेल तर भोगेल्याला अन्न द्या, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र द्या, ज्याला निवारा नाही त्याला निवारा द्या. दारू पिऊ नका, खोटं पिऊ नका, व्यभिचार करू नका, प्राणी हत्या करू नका. सत्याच्या मार्गाने जा, खरंच सत्याचाच विजय होतो. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली, वित्त विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येला केले. सत्याच्या मार्गाने जा, जातीभेद पाळू नका, कोणालाही कोणाची जात विचारू नका, कोणालाही कोणाचा धर्म विचारू नका. एकमेकांनी माणसाने माणसासारखं सत्याच्या मार्गाने जा. सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर. सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. जगा माझे सुख सारे,
खास सत्याची बाहू, सत्य सर्वांचे आधी सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार आहे. सत्याचा वाचोर काळी भंडाचा कुंभीर, बळ पाहून सत्याचे बहुरूपी जळे नाही. खरे सुख नटानो हे सत्य ईशावर जीव आहे. ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका, व्यर्थ दंभा पेटू नका. जय ज्योती, जय सावित्री, जय भीम. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. धन्यवाद. आपण हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला. खूप खूप धन्यवाद. आयोजकांचे धन्यवाद. पुढील सूत्र मी आयोजकांकडे